धन्यवाद व्यासजी. आपले प्रकाशकीय मनोगत अंतर्मुख करणारे होते. आपण केलेले विवेचन आम्हाला नवीन दृष्टिकोन देऊन गेले. धन्यवाद. आता आपण वळूया आपले विशेष अतिथी डॉक्टर श्री शरदचंद्र सालफळे यांच्या आशीर्वादपर अभिव्यक्तीकडे. मी त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करते. डॉक्टर शरदचंद्र सालफळे. हॅलो. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा. त्या व्यासांच्या पिढीतले तुम्ही आज इतकं छान प्रवचन दिलं आणि त्याच्यामध्ये वचन पण दिलं प्रवचनामध्ये की मी तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका, अरुणाताई आणखी लिहा, पुढे लिहा. खरं हे असे आशीर्वाद असे मिळाले पाहिजे. संत महात्म्यांचे आशीर्वाद मिळतात आणि व्यास तर सर्व व्यासो शिष्ट जगत सर्व. खूप छान आपण अभ्यासपूर्ण असं भाषण दिलं. त्याच्यावर आम्हाला खूप छान ऐकायला मिळालं आणि अरुणाताईंचं अभिनंदन की अत्यंत क्लिष्ट विषय तो समजून समजत नाही, वाचून खूप वेळ वाचवत नाही, अशा विषयाला हात घालून त्यांनी हे सर्व वाचकांच्या गळी उतरवलं आहे, कानात उतरवलेलं आहे. कारण खूप अभ्यास केलेला आहे, कारण त्यांनी खूप अभ्यास केला आहे. आता त्याशिवाय तो उतरत नाही. आणि हा हे पुस्तक म्हणजे एन्सायक्लोपीडिया आहे, पटकन रेडी रेफरन्स आहे. रेडी रेफरन्स तर ठीकच आहे. आणि आपल्या जुन्या काळात की असायची टेक्स्टबुकची की, ती की वाचूनही पुष्कळ जणं पास व्हायचे. इतकं सुंदर यांनी हे पुस्तक संकलित केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि पुढे दोन विचार मांडतो. या पुस्तकामध्ये काय नाही आहे, जे कळलं नाही त्याचं आकलन व्हावं आणि जे माहीत आहे त्याच्याबद्दल सर्व ज्ञान व्हावं, अशा दोन्ही गोष्टी या पुस्तकात एकत्र आलेल्या आहेत. सर्व गोष्टी माहीत आहेत आपल्याला, महाभारतातल्या गोष्टी माहीत आहे, श्रीकृष्णाचं चरित्र माहीत आहे, सर्व लहानपणापासून वाचतो आपण सर. पण त्याचं डिसेक्शन करून, विश्लेषण करून ते सर्वांच्या समोर आणणं हे फार महत्त्वाचं आहे. एक उदाहरणादाखल कालिया मर्दनाचा एक विशेष चॅप्टर तुम्ही लिहिलेला आहे. तो कालिया विषारी फुटकारांनी आणि जनावरांना, त्यांच्या गायींना वगैरे त्रास द्यायचा. श्रीकृष्ण त्याला मारायला आले. म्हणजे याचा मी निपात करणार आहे. पहिल्यांदा कालिया त्याच्याचे प्रश्न विचारतो. म्हणजे तुम्ही कोणाकोणाला निर्माण केलं आहे? सारी सृष्टी तुम्ही निर्माण केली आहे, तुम्ही लोकांनी निर्माण केली आहे. सारी सृष्टी निर्माण केली आहे, माणूस निर्माण केला आहे, त्याचबरोबर तुम्ही आम्हालाही निर्माण केलं आहे. आमच्या जिभेवर विष तुम्हीच ठेवलेलं आहे आणि आता तुम्हीच आम्हाला मारायला निघालात. सोबते का देवा तुम्हाला? तर श्रीकृष्ण खरोखर निरुत्तर झाले. हे म्हणाले बरोबर आहे, हे सारं मीच निर्माण केलेलं आहे आणि मला त्याचं निवारणही करावं लागेल. आपल्याला फक्त कालियामर्दनाची गोष्ट सुरस आणि चमत्कारिक गोष्ट म्हणून माहीत पडते, पण त्याच्या मागचा हे नाही आहे की त्या जहर म्हणजे कोणतं आहे, जे षड्रूपू आपल्याला त्रास देतच आहेत ते सारं जहर त्याच्या ठिकाणी आहे. आणि ते जहराचा नायनाट करण्यासाठी म्हणून श्रीकृष्णाने अवतार घेतलेला आहे. हे अशी रूपक कथा आहेत. या
साऱ्या छोट्या 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 रूपकथा आहेत आणि अतिशय छान. आपल्याला आणखी याच्यामध्ये छोट्याशा एक दोन गोष्टी मला छान वाटल्या त्याच्यात. अवतार कार्य वगैरे. एका ठिकाणी देव निरुत्तर होतात, म्हणे याचा अर्थ सांगा, याचा अर्थ सांगा, याचा अर्थ सांगा. म्हणे देव म्हणाला, सारं तत्त्वज्ञान मी सांगतो खरं आहे, पण सर्व तत्त्वज्ञानाचा अर्थ मलाही कळलेला नाही. देव इतका प्रांजलपणे सारं कबूल करतो. ते म्हणतात, पण याला उपाय काय? एक उपाय आहे. मी संत वाङ्मयामध्ये मला ठिकाणी उल्लेख असेल, त्या ह्याच्यात देव निरुत्तर झाले आणि देव म्हणतात आहेत की ह्याचं उत्तर संत महात्मेच देऊ शकतो. म्हणजे देवाचा जिथे निरुपाय होतो त्या ठिकाणी संतांची चलती असते. हे एका ठिकाणी उल्लेख आहे. हे खरोखरच चांगले. गुरु गोविंद दोन कडे काकू लागे पाय. तर गुरु आणि गोविंद दोन्ही उभे आहेत. आता गुरुच्या पाया पडलं तर गोविंद नाराज होणार आणि गोविंदाच्या पाया पडलं तर गुरु नाराज होणार. काकू लागू पाय. त्या ह्याच्यामध्ये खरं थोडीसं सांगितलं आहे की पहिला नमस्कार गुरुला करतो, तो आपोआपच देवाला पोहोचतो. ही चतुराई संतांमध्ये आहे आणि संतांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे ते देवानी सांगितलेलं नाही आहे. देवाचं गुणगानच संतांनी गायलेलं आहे. तो विठोबा कसा आहे, काळा आहे, अमुक आहे, कसा आहे, हे साऱ्या गोष्टी आहेत. पण हे संतांनी सांगितल्यावरच आपल्या पचनी पडतं. विठोबा कधी बोलला आहे का आपल्याशी? हजारो वारकरी त्या ठिकाणी जातात, पण विठोबा कधी बोललो नाही आपल्याशी. तर ही सारं जे हे तत्त्वज्ञान आहे, हे अध्यात्म जे आहे, हे ह्या पुस्तकात आहे. हे समजायला सुद्धा थोडासा वेळ लागतो आणि आपल्याला त्याचे रेफरन्सेस आधी माहीत पाहिजे. आणि आपल्याला जर याचा अभ्यास असेल तर मग ह्या प्रश्नांची उत्तर शोधू. प्रश्नच पडला नाही तर प्रश्नाची उत्तरं कशाला? प्रश्न पडले पाहिजेत आणि चांगला वाचक जो असतो त्याला प्रश्न पडतात की हे असं का, हे असंच का. कोणत्या संस्कृतीत काही हे होतं, रामाचं एकपत्नी व्रत होतं आणि श्रीकृष्णाने इतक्या बायका केल्या, त्याचं कसं काय एक्सप्लेनेशन आहे? फार सुंदर दाखला दिलेला आहे. ठिकाणी 16,108 बायका. श्रीकृष्णाने बापरे बापरे आम्हाला म्हणे एक दड होते, इतक्या कशा सांभाळल्या. आणि त्याच्या मागे हे आहेत त्या साऱ्या बाया नरकासुराच्या याच्यातून सुटल्यानंतर त्या विचारतात, श्रीकृष्ण आता आम्ही कुणाकडे जाऊ? समाजामध्ये आम्हाला कोणीच सामावून घेणार नाही, आमची बदनामी झालेली आहे, आम्ही कोणाकडे? तर पती हा नेहमी संरक्षक असतो आणि पतीचा पहिला धर्म तोच आहे की पत्नीचं अर्धांगिनीचं संरक्षण करणं. कृष्ण उभा राहतो, म्हणे ठीक आहे मी तुमच्याशी लग्न करेन पण त्या याच्यामध्ये वेगळे क्लॉजेस आहेत. मी तुमचा पालनकर्ता म्हणून, मी तुम्हाला तुमचा रक्षक म्हणून या ठिकाणी तुमच्याशी लग्न करेन, समाजामध्ये तुम्हाला पाहिजे ते स्थान देईल. हे जे तत्त्वज्ञान आहे, हे अध्यात्म आहे, हे या पुस्तकामध्ये आलेलं आहे. खूप छान छान गोष्टी मला एका ठिकाणी समजल्या आणि त्या गोष्टींनी रमून गेलो मी. खूप छान. आणि तुमचा निर्णय अरुणाताई, मी आता हे माझं शेवटचं पुस्तक वगैरे असं बिलकुल म्हणू नये. बोलणाऱ्यांनी बोलणं सोडून नये, लिहिणाऱ्यांनी लिहिणं सोडून नये. जोपर्यंत लेखणी चालते आहे तोपर्यंत चालू ठेवा. तुमच्यापाशी व्हेरिड विषय आहेत, अत्यंत कलात्मक तुमचे लेखन असतं. एका पुस्तकात मला आठवतं, तेलरहित 100 व्यंजनं बिना तेलाची, जे फ्राय नाही करायचे, एअर फ्राय केलेली सारी व्यंजनं आहेत. कौतुकाची गोष्ट आहे. 100 मोर त्यांच्या एका पुस्तकात नाचतात.
ह्या साऱ्या गोष्टींचं खरंच कौतुक वाटतं की इतक्या वेगळे वेगळे विषय, रांगोळ्या तरी किती आहेत या पुस्तकातही, रांगोळ्या आहेत काही, या साऱ्या गोष्टींचा परामर्श सारेजण हळूहळू घेतील. आवडेल सर्वांना हे पुस्तक. मी त्यांना पुढचं खूप लेखन करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.